राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। मी 12 वाजता शाळा सोडली म्हणून मुलाला घ्यायला गेलो। माझे 3 मुली आहेत। मी मुलींना एकीला शाळेत सोडलं आणि दोन्हीला घेऊन गेटच्या बाहेर पडत होतो, तर रिक्षावाला उलट्या साईडने येऊन गाडीला चिकटवली माझ्या गाडीला। तर मी खाली उतरलो, बोललो भाऊ शिवेगाळ नको करू, माझे लहान लेकरं मिसेस आहे, शिव्या नको देऊ। तर मी गाववाला आहे, तुला चाकूने भोगशील। तर मी त्याला हातापाया पडलो, त्याला हे करायला लागलो। मिसेस खाली उतरली तर मिसेसच्या हाताला छेडछाड करायला लागला, हात पिरगळला। तर पिरगळल्याच्या नंतर मी त्याला लोटला तर अजून 2-3 रिक्षावाले आल्याच्या नंतर अजूनच तो भयंकर झाला। मागून दगड काचीवरती फेकला, मुली आतमध्ये बसलेल्या होत्या। काच फोडल्याच्या नंतर उजूक आला, बेअर ब्लॉक घेतला, पायो मारला। तुम्ही शाळेतून निघाले होते की शाळेत जात होते? शाळेतून गेटमधून बाहेर येत होतो, गेटमध्येच झालं हे। रिक्षावाला रिक्षाने रस्त्याने जातो की शाळेतलाच होता? रिक्षा शाळेतलाच होता। हा, विद्यार्थी घेऊन चालला होता। काय आता तुम्ही दवाखान्यात गेले ते काय सांगितलं डॉक्टर? तिथं 3 टाके पडलेत आणि फ्रॅक्चर झाला पाय, हाडाला फ्रॅक्चर आहे। उद्या रिपोर्ट येईन बोलले। काय तुमची मागणी? माझी मागणी काहीच नाही आहे का, रिक्षावाले भरपूर तकलीफ देतात आणि असा कोणावर अन्याय होऊ नये। आज मी आहे, उद्या माझ्यासारखं कोणी भाऊ अन्यायाला बळी जाऊ नये। आणि मी हातोपोट भरणारा माणूस आहे। माझे आता 2-4 महिने याच्यात कसे जाते काय जाते, गाडीचा हप्ता आहे, मुलीचे शिक्षण आहेत, माझी भाड्याची रूम आहे, माझी काही परिस्थिती होईन। आता मला पुढलं आठवायला लागलं आहे। असं कोणासंग घडू नये, योग्य न्याय द्यावा। मी पोलीस स्टेशनमध्ये आता FIR केलेला आहे। सर्वप्रथम मी सांगेन की मनसेच्या वाहतूक सेनेतर्फे आम्ही वेळोवेळी अंबरनाथ RTOवाले जे आहेत त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केलेला होता आणि बदलापूर शहरामध्ये रिक्षावाल्यांची जी मुजोरी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। ह्यामध्ये सर्वच रिक्षा चालक आपण म्हणू नाही शकत, काही जे आहेत की इलिगल रिक्षा चालवत आहेत किंवा बिंदासपणे म्हणजे अगदी महिलांची छेडछाड चालते। त्याच्यानंतर आपल्याला माहिती असेल की बदलापूर पूर्वेला स्टेशन परिसरामध्ये रिक्षा रात्री 8-9 नंतर अक्षरशः ते रिक्षावाले जे आहेत ना ते प्लॅटफॉर्मवरती जायचे बाकी राहिलेले असतात। ही अशी भयानक परिस्थिती आहे आणि बदलापूर शहरात ह्या रिक्षावाल्यांचं प्रमाण आणि त्यांची मुजोरी आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। माझी ह्या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं आणि RTOवाल्यांकडनं एकच मागणी असेल की आपण लवकरात लवकर जो कोण रिक्षावाला आहे त्याच्यावरती कारवाई करावीच, नाहीतर मनसे जे आहे ते हे सगळं जे काम आहे हे हातामध्ये घेईल आणि बदलापूरकरांना ह्या रिक्षा चालकांच्या मुजोरीमधून नक्कीच त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करेल। आता हे दादा आहेत, आज खरं पाहायला गेलं तर दोन्ही न्यूज चॅनल म्हणजे आपल्या YouTube चॅनलवरती ज्या बातम्या चालल्या त्यामध्ये लोक फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर बोलतात पण रस्त्यावर उतरत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि ह्याचाच गैरफायदा हे रिक्षावाले घेत आहेत। त्यामुळे जेव्हा कोणावर वेळ येते त्यावेळेला तेवढ्यापुरतं ती कारवाई होते, 2-4 दिवसांनी लोक विसरून जातात आणि त्यानंतर जेव्हा परत कोण बळी जातो त्यावेळेला बदलापूरकर जागे होतात। तर असं न होता ज्याप्रमाणे बदलापूर शहरामध्ये त्या मुलींच्या प्रकरणामध्ये लोक रस्त्यावर उतरली होती, मी तर सांगेन की लोकांनी तर रस्त्यावर उतरा। रिक्षावाले, मी पुन्हा सांगेन की रिक्षावाले सर्वच नाही पण काही ठराविक रिक्षावाल्यांमुळे चांगल्या रिक्षावाल्यांचं नावसुद्धा ह्यामध्ये खराब व्हायला लागले आहे। त्यामुळे माझी मनसेतर्फे उद्या आम्ही एक पत्र पोलीस स्टेशनला देऊ आणि RTOला सुद्धा देऊ आणि पोलिसांनी 24 तासाच्या आत जो कोण आरोपी आहे त्याला अटक करावी, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने काम चालू करू।